दीड 2 लाख रुपये खर्च होणार आहे. 1 लाख रुपये खर्च झालेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचे विजय पानशेत चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. आपला जो माझ्या सासऱ्यांच्या घराचा व्हिडिओ होता तो खूप लोकांनी पाहिला. त्याच्यावर खूप सारे कमेंट आले की घराबद्दल प्रॉपर माहिती द्या, किती खर्च झाला वगैरे. तर आज आम्ही परत आलेलो आहे त्याच व्हिडिओ कंप्लीट करण्यासाठी. माझं नाव बाबासाहेब लक्ष्मण मोरे, रिहे मोरेवाडी पडाळ. तर आता हे कधीपासून हे घर बांधायला चालू केलं तुम्ही? आता एक 3.5 महिने झाले आहे. 3.5 महिने. आणि घर कसं स्वतः बांधलं का बांधायला दिलेलं आहे? बांधायला दिलं. त्यामध्ये मटेरियल वगैरे सगळं त्यांचं आहे? मटेरियल सगळं त्यांचं होतं. आणि तुम्ही काही मटेरियल वगैरे तुमच्याकडून का? पाणी आपल्याकडे होतं, पाणी आपण पुरवायचं. ओके. आणि हे घराचा जो आराखडा केलेला आहे ते कुणी तुम्ही केलं का त्यांच्याकडून करून घेतलं का तुमच्या हिशोबाने बनवलेलं आहे? नाही, आमचा एक तो पुतणे आहे, त्याच्याकडनं बनवून घेतलं होतं मी ते. हां. मग आता हे घराची साईज काय आहे बांधकाम केली आहे? आता ती 24 बाय 33 आहे. 24 बाय 33 म्हणजे बाहेरचं बाहेरचं सगळं धरून. हां. आणि आतल्या आत किती आहे? आतल्यात 24 बाय 22.5. 24 बाय 22.5. हे वरांड्याची साईज काय केली? ही 9 बाय 22.5. 9 बाय 22.5 आहे. दोन्ही साईडला बसायला केलेलं आहे. हो. आणि याला काही ग्रिल वगैरे करणार आहे नंतर? हे ग्रिल करणार आहे, ही ग्रिल आणि जाळी करणार आहे. ग्रिल आणि जाळी करणार. आणि इथं दरवाजा बसवणार, सेफ्टी डोर. दरवाजा दोन्ही साईडला उघडणारा लावलेला आहे. हो. ही हॉलची साईज काय आहे? हॉलची साईज 12 बाय 22.5. 12 बाय 22.5. किचनची साईज काय आहे? किचनची साईज 12 बाय 11 आहे. 12 बाय 11. आणि बेडरूमची 2 4 11 बाय 12. 11 बाय 12. ठीक. अजून काम बरंच बाकी आहे. हे रेलिंग आहे, हा डोर आहे, पलीकडनं अजून आपल्याला वटा करायचा आहे. असं अजून काम आहे. हे पुढचं करायचं आहे. अजून हे पुढचं आपल्याला हे गाड्या बिड्या लावायला कोबा बिबा करायचा आहे. अजून एक दीड 2 लाख रुपये खर्च होणार आहे अजून. हो. मग आतापर्यंत 8-1 लाख रुपये खर्च झालेला आहे. टोटली 10 लाख जाणार. 10 लाख जाणार. सगळे. आणि कम्प्लीट व्हायला आजूबाजूला काही झाडं वगैरे लावणार आहे? हो, झाडं लावणार ना, आंब्याची, चिकूची, फळझाडं लावणार आहे? फळझाडं, सगळी फळझाडं लावणार. म्हणजे बागे टाईपच करणार सगळं. ओके. टोटली. आणि इथे आता पाण्याची वगैरे सोय काय केलेली आहे तुम्ही? आता बोर मारलेली आहे पलीकडे. बोरलाच 1,30,000 रुपये घालवले. बोरला 1,30,000 रुपये गेलेत. म्हणजे बोर करणे आणि पाईपलाईन वगैरे सगळे पकडून. हो. चालेल. मग आता आम्ही घर दाखवतो तुम्हाला. अजून काही तुमची काही माहिती वगैरे असेल तर नक्की कमेंट करा. तर हे जे घर आहे हे रिह्यामध्ये आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात रिह्या या ठिकाणी घर आहे, मोरेवाडीमध्ये. तर तुम्ही पाहू शकता हा मेन रस्ता आहे मोरेवाडीला जायचा. तर त्या रस्त्यालाच लागून हे घर आहे. तर घराचं बांधकाम त्यांनी साधारण 1 BHKच केलेलं आहे. त्याच्यामध्ये हे बांधकाम केलेलं आहे. आणि त्याच्या बाहेर हा वरोंडा काढलेला आहे. हा घराच्या बाहेरच्या साईडला आहे. तर साधारण 1 BHK हा खूप मोठा 1 BHK आहे. तुम्ही समोरून पाहिलं तर समोरून सेंटरला मध्ये दरवाजा ठेवलेला आहे आणि दोन्ही साईडला 2 खिडक्या ठेवलेल्या आहेत. तर त्यामुळे हे घराचं लुक एकदम मस्त वाटतं, छोटंसं घर. तर आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. तर आता सध्या घराचे बऱ्यापैकी काम झालेलं आहे. कलरचं काम चालू आहे आता. हा साधारण जो वरांडा काढलेला आहे ओपन आहे सध्या. दोन्ही साईडला बसायची जागा केलेली आहे. पाहू शकता ही साधारण 9 फूट रुंदीचा हा वरांडा आहे. आणि आता 22 फुटाचा वरांडा आहे. सध्या ओपन आहे, नंतर त्याला ते ग्रिल करणार आहे. इथून आता तर हा सेंटरला मध्ये दरवाजा ठेवलेला आहे. दरवाजा पण यांनी दोन्ही साईडला उघडणारा ठेवलेला आहे, जेणेकरून मध्ये आल्यामुळे काय होतं ते भिंतीला टच होत, म्हणजे मागे सरकत नाही दरवाजा. आणि जागा उघडायला कमी लागण्यासाठी सेंटरला दोन्ही साईडला उघडणारा दरवाजा लावलेला आहे. हा पूर्ण हॉल आहे, खूप प्रशस्त असा हॉल आहे. साधारण हॉलची जी साईज आहे
ही 12 फुटाचा हॉल आहे, 12 फूट रुंदीचा आणि 22 फूट लांबीचा हॉल. हॉलमध्ये 2 ठिकाणी पंखे लावायची सोयी जागा काढलेली आहे, बल्ब वगैरे लावायला येते. आणि आता कलरचं काम चालू आहे. तर हा हॉल पाहू शकता. हॉल खूप प्रशस्त असा आहे, खूप मोठा. इथून हॉलच्या मधोमध दरवाजा ठेवलेला आहे. दरवाजाला ग्रेनाइट लावलेला आहे पूर्ण. आतमध्ये आल्यानंतर हे किचनची एल आकारामध्ये किचन बांधलेलं आहे. ही फरशी जी वर लावलेली आहे ही सेम फरशी आहे, खाली जी लावलेली आहे तीच फरशी आहे. त्यांनी फरशीचा जो साईज आहे 2x4 फरशी लावलेली आहे. आणि फरशी त्यांनी लावताना काय होते, गावाकडे असल्यामुळे ना थोडी मळखाऊच फरशी लावलेली, कलर मध्ये लावलेली आहे. कारण काय होतं, आपल्या गावाकडे रेग्युलर राहायला कोण नसणार आहे, जास्तीत जास्त आठवड्यातून 1-2 दिवस येणार आहे. तर त्यामुळे त्या हिशोबानेच फरशी लावलेली आहे, ज्यांनी मेंटेन करायला आपल्याला सोयीस्कर जाईल. तर इथे पण त्यांनी लाईटची अरेंजमेंट केली आहे. ही लाईट पूर्ण त्यांनी कन्सील केलेली आहे, म्हणजे आतमध्ये बांधकामाच्या वेळेस लाईट लावलेली आहे. त्यांची जी रिक्वायरमेंट होती त्या हिशोबाने यांनी लाईट घेतलेली. किचनमध्ये ही मांडणी काढलेली आहे, ती पण कडापामध्ये मांडणी केलेली आहे. पूर्ण कडापामध्ये किचन सेट केलेला आहे आणि त्याच्यावर ग्रेनाइट लावलेला आहे. एल आकाराचा असल्यामुळे जागा बरी. आणि खाली पुढे जर कधी किचन कॅबिनेट करायचं असेल तर जागा ठेवून गेली. ते फ्रीजसाठी जागा ठेवलेली, फ्रीजला कनेक्शन घेतलेलं आहे. हे बाथरूम आहे. तर संडास बाथरूम एकत्रच आहे. कमोड केलेलं आहे इथे, इंग्लिश टॉयलेट. वर त्यांनी अँगल टाकले, त्यावर टी अँगल टाकून वर फरशी लावून वर स्लॅब सारखा केला आणि त्याच्यावर मग टाकी ठेवलेली आहे. तर ह्याच्यामध्ये पण गिझर वगैरे साठीची सिस्टीम पहिल्यापासूनच केलेली आहे, कलेक्शन घेऊन ठेवलेले आहे. हे बघू शकता. हे साधारण 6x6 पूर्ण बाथरूम आहे, 6x5.5 पूर्ण अरेंजमेंट पहिल्यांदाच करून घेतलेले बांधकामामध्ये. तर मित्रांनो, आता आपण किचन पाहिला. तर किचनला अटॅच बेडरूम आहे. बेडरूम पण खूप मोठा आहे. बेडरूमला त्यांनी 2 खिडक्या ठेवल्यामुळे काय सूर्यप्रकाश कायम चांगला येतो. सूर्यप्रकाश ह्याच्यामध्ये पण पूर्ण वायरिंग कन्सील केलेली आहे. फॅनला लावायची जागा वगैरे केलेली आहे. पूर्ण दरवाजा वगैरे सगळे बसवलेले आहे. आता फक्त काय कलरचंच काम चालू आहे. तर घराला जो पत्रा आहे हा नॉर्मल आपला कलर कोटेड पत्रा वापरला आहे, मोठा पन्हाळीचा. तर त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार काय होतं, ह्यांनी घरं बांधायचं पूर्ण उत्तर दिलेलं होतं. तर जे बेसिक त्यांनी त्यांच्या हिशोबाने मग त्यांना सांगितलेलं आहे त्यांचं काय डीलमध्ये कसं बांधायचं. तर त्या हिशोबाने मग ते बांधकाम पूर्ण केलेलं आहे. तर आता बऱ्यापैकी बांधकाम कंप्लीट झालेलं आहे. इथे TV साठी जागा केलेली आहे हॉलमध्ये. तुम्ही हॉल पाहिला तर खूप मोठा असा हॉल आहे, कारण यांना 1 BHK बनवायचा होता. हे संडास बाथरूम त्यांनी कॉमनमध्ये घेतलं आहे एकत्रमध्ये, आणि ते घराच्या बांधकामाच्या बाहेर घेतलं आहे. त्यामुळे आतमध्ये जागा खूप शिल्लक आहे. आणि हे संडास बाथरूम करताना वर स्लॅब केलेलं आहे, चॅनल टाकून स्लॅबवर पाण्याच्या टाक्या लावलेल्या आहेत. ह्याचा जो आपला संडासचा खड्डा आहे, सेफ्टी टँक, हा जो आहे ह्या बांधकामाचं जे आहे संडासचं बांधकाम, तर त्याच्या पायामध्येच खाली संडासचा खड्डा घेतलेला आहे, सेपरेट बाजूला घेतलेला नाही. साधारण खाली 4-5 फूट खोल खडलेला आहे. आणि हे वर बांधकाम साधारण 2-2.5 फुटाचं वर बांधकाम आलेलं. म्हणजे टोटल साधारण खड्ड्याची खोली साधारण 7-1 फुटापर्यंत खोल झालेला आहे. आणि त्यामध्येच खाली इथे संडासचा खड्डा आहे, सेफ्टी टँक. सेपरेटली कुठे बाजूला नाही घेतलेलं, कारण की हे शेतातलं घर असल्यामुळे काय आहे, इथं ड्रेनेजची लाईन वगैरे नाही. तर मग प्रत्येकाला आपापल्या जागेमध्येच खड्डा करायला लागतो. हे पाहू शकता, हे मागची साईड आहे. हे मागच्या साईडला ही पहिली जे किचनची खिडकी आहे, नंतर बेडरूमची खिडकी आहे. ही यांची ही एवढीच जागा आहे. बांध जो आहे त्या हिशोबाने ही जागा आहे. ही बेडरूमची खिडकी, ग्रिल वगैरे बघा आतमध्येच लावलेलं आहे. त्यानंतर
ही बेडरूमची दुसरी खिडकी, ते साईडनी आहे घराच्या, कलर कोटेड पत्रा आहे, त्याच्यावरनं त्यांनी सिमेंटचा काड घातलेला आहे. म्हणजे वारं वगैरे काही मोकळ्याला आहे, तर वारं वगैरे जास्त सुटल्यानंतर पत्रे वगैरे उडायला नको म्हणून त्यांनी वरनं सिमेंटचा बांध घातलेला आहे. म्हणजे त्याला मुन्नारी म्हणतात आमच्याकडे. आणि हा तुमचा वरांड्याचा पत्रा बाहेर पूर्ण अशाच पद्धतीने बाहेरून सगळं घराचं डिझाईन आहे. तर मित्रांनो, हा घराच्या बांधकामाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला काही या घराच्या बांधकामासंदर्भात माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा. ह्याच्यामध्ये घरासाठी जो लागणार आहे बऱ्यापैकी खर्चाची माहिती आम्ही दिलेली आहे. जर अजून काही कुणाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्की आम्हाला मेसेज करा, आम्ही त्याला रिप्लाय देऊ. तर भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.